नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी हवी असते. पण अनेकदा असं होतं की सर्व काही चांगलं असूनही घरात काहीतरी बिघडल्यासारखं वाटतं. घरामध्ये सतत आजारपण, आर्थिक चणचण किंवा वादावादीचे प्रसंग होतात. अशा वेळी आपण अनेक उपाय करतो, पण एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो, ती म्हणजे आपलं घर. होय, आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जो भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे वास्तुशास्त्र. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय. वास्तू म्हणजे जिथे आपण राहतो ती जागा, आणि शास्त्र म्हणजे पद्धतशीर ज्ञान. थोडक्यात सांगायचं तर वास्तुशास्त्र म्हणजे आपल्या सभोवतालच्या वातावरणाला निसर्गाच्या ऊर्जेशी सुसंगत करण्याची कला आणि विज्ञान. आपल्या घराची रचना, दिशा आणि तिथल्या वस्तूंची मांडणी कशा प्रकारे असावी जेणेकरून सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी घरात खेळती राहील, याचा विचार म्हणजे वास्तुशास्त्र. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की वास्तुशास्त्र का महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपण ज्या घरात राहतो, जिथे आपण आपला मोठा वेळ घालवतो, पृथ्वीवर 5 मुख्य तत्वे आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. या पंचतत्वाचा समतोल आपल्या घरात असेल तर आपण निरोगी आणि आनंदी राहतो. वास्तुशास्त्र या 5 तत्वांचा घराशी ताळमेळ बसवण्याचं काम करते. चला तर मग वास्तुशास्त्राचे काही मूलभूत नियम पाहूया, जे तुम्ही तुमच्या घरासाठी नक्कीच वापर करू शकता. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिशा. वास्तुशास्त्रामध्ये मुख्य 8 दिशांचे खूप महत्त्व आहे. घरांचे प्रवेशद्वार, स्वयंपाकघर, बेडरूम आणि पूजाघर या सर्वांसाठी ठराविक दिशा ठरवून दिलेल्या असतात. उदाहरणासाठी जर आपण स्वयंपाकघराचा विचार केला तर आग्नेय म्हणजेच आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा मानली जाते, जिथे स्वयंपाकघर असणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराची स्वच्छता आणि मोकळी जागा. वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला नेहमी मोकळी जागा आणि स्वच्छता असावी. या दिशेला घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते, म्हणून येथे पूजाघर असणे अत्यंत शुभ ठरते. तसेच घराच्या मुख्य दरवाजासमोर कोणताही अडथळा नसावा. मुख्य दरवाजा म्हणजेच घरात ऊर्जेचा प्रवेश होण्याचे द्वार, त्यामुळे तो नेहमी आकर्षक आणि स्वच्छ ठेवावा. तिसरी गोष्ट म्हणजे घराचे सामान. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपण घरात खूप अनावश्यक वस्तू जमा करतो. वास्तुशास्त्र सांगते की घरामध्ये तुटलेल्या वस्तू, बंद पडलेली घड्याळे किंवा जुना कचरा ठेवू नका. या गोष्टी नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतात. घराची मांडणी करताना जड वस्तू नेहमी नैऋत्य दिशेला म्हणजेच दक्षिण पश्चिम दिशेला असाव्यात आणि हलक्या वस्तू ईशान्य दिशेला असाव्यात. आता काही जण म्हणतील, आमचे घर तर बांधून झाले आहे, आता आम्ही काय बदल करणार. मित्रांनो, वास्तुशास्त्र म्हणजे फक्त तोडफोड करणे नव्हे. तुम्ही घरातील रंगामध्ये बदल करून, आरशाची योग्य मांडणी करून किंवा घरातील वस्तूंच्या जागेत थोडा बदल करून वास्तुदोष कमी करू शकता. वास्तूचे मुख्य उद्दिष्ट हेच आहे की घरातील वातावरणात स्थिरता आणि प्रसन्नता निर्माण व्हावी. वास्तुशास्त्र हे केवळ अंधश्रद्धा नाही, तर ते एक प्रगत विज्ञान आहे. आपण ज्या घरात राहतो तेथील हवामान, सूर्यप्रकाश आणि चुंबकीय क्षेत्रांचा म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आपल्या शरीरावर आणि मनावर मोठा परिणाम होत असतो. वास्तुशास्त्र आपल्याला हे सांगते की या निसर्गाच्या शक्तीचा वापर करून आपले जीवन अधिक सुखकर कसे करावे. शेवटी एकच सांगेल, वास्तुशास्त्र हे घराच्या भिंतीपेक्षा त्या घरातील माणसांच्या विचारावर जास्त अवलंबून असते. जर तुमचे विचार सकारात्मक असतील तर तुमच्या घरात आपोआपच सकारात्मक ऊर्जेचा ओघ सुरू होतो. त्यामुळे वास्तुशास्त्राचे नियम पाळा, पण त्याचसोबत घरात प्रेम, आदर आणि संवाद टिकवून
ठेवा. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.